नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन व्लॉग 1394। आणि आमच्या एका सबस्क्रायबरने अशी कमेंट केलेली काय तर एक गरम मसाला दाखवा म्हणून आज मी तुम्हाला गरम मसाला बनवून दाखवणार आहे। आणि तो 17 इन्ग्रेडियंट्स घालून आणि 3 प्रकारच्या मिरच्या घालून 1 किलोच्या मिरचीच्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, अर्धा किलो मी मसुरी गावठी मिरची घेतलेली आहे, लोकल मिरची, हिला मसुरी मिरची म्हणतात। आणि ही मी पांडी मिरची घेतलेली आहे, पाव किलो। ही बघा अशी रुंद असते, ही चवीला एकदम छान असते। आणि मसुरी मिरच्या तर विचारूच नका, या एकदम आमच्या जेवणात नाहीत, तर आम्हाला जेवणही इकडे गोव्यात चालत नाही। त्या अर्धा किलो घेतलेले आहेत। आणि पाव किलो बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत। हे बघा, सगळ्यांचे देठ वगैरे काढून व्यवस्थित 4 उन्ह सुकवलेले आहेत। हे बघा, अशा सुकवायच्या आहे बघा। हे बघा, सगळ्या व्यवस्थित अशा सुकलेल्या आहेत, अशा सुकवायच्या। नंतर त्या भाजायच्या। याला भाजका मसाला पण म्हणतात आणि घरगुती गरम मसाला पण म्हणतात। आणि हे बघा, त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। 40 ग्रॅम मिरी घेतलेली आहे, 50 ग्रॅम जिरं घेतलेलं आहे, दगडफूल घेतलेला आहे 20 ग्रॅम, 20 ग्रॅम शाही जिरं घेतलेलं आहे, 40 ग्रॅम लवंग घेतलेली आहे, 20 ग्रॅम जायफळ घेतलेलं आहे, दालचिनी 40 ग्रॅम घेतलेली आहे, चक्री फूल घेतलेलं आहे 40 ग्रॅम, 20 ग्रॅम तमालपत्र घेतलेलं आहे, 15 ग्रॅम सुगंधित वेलची घेतलेली आहे, 50 ग्रॅम खसखस घेतलेला आहे, नागकेशर घेतलेला आहे 20 ग्रॅम, बडीशेप घेतलेली आहे 50 ग्रॅम, जावित्री घेतलेली आहे 30 ग्रॅम, मोहरी घेतलेली आहे 50 ग्रॅम, मसाला वेलची घेतलेली आहे 20 ग्रॅम, आणि मेथी घेतलेली आहे 20 ग्रॅम, आणि पाव किलो धणे घेतलेले आहे। त्याच्यात पहिल्यांदा आम्ही शाही जिरं घालूया आणि 2 मिनिटं असं सुगंध येईपर्यंत असं रोस्ट करायचं। ते जास्त असे रोस्ट करायचे नाही, भाजायचे नाही, करपणार ते। 2 मिनिटं झालेली आहे आणि शाही जिरं आमचं हे बघा रोस्ट झालेलं आहे, म्हणजेच भाजलेलं आहे। आता आम्ही काढून घेऊया। आता आम्ही साधं जिरं घालूया, ते पण असं 2 मिनिटच परतायचं, सुगंध फक्त येईपर्यंतच। हा मसाला तुम्ही व्हेजला, नॉन व्हेजला, कुठच्याही पदार्थाला वापरू शकता। आणि एकदम हा तिखट होणार नाही, मीडियम असा होणार, आणि एकदम मळमळीत पण होणार नाही, एकदम असा मीडियम प्रकारचा आणि मस्तच होणार। मुद्दाम करा तुम्ही घरी। जिरं पण आमचं तडतडलेलं आहे, म्हणजेच भाजलेलं आहे, ते आता आम्ही काढून घेऊया। आता आम्ही लवंग घालूया। आणि मसाले हे भाजताना तेल वगैरे टाकायचं नाही, मग तो 1-1.5 वर्ष मसाला राहतो। आणि तेल वगैरे टाकलं की मिरच्या पण त्या एकदम बारीक होत नाही, आणि मसाला पण तो 2-3 महिन्यातच असा खराब निघतो, जाळी होते, त्याला कीड लागते। मग असे ड्राय फक्त मसाले असे भाजायचे। लवंग पण आमची ही बघा भाजलेली आहेत, ही बघा आकाराने अशी मोठी मोठी झालेली आहे, ही बघा, आणि असा आवाज येतो फटफट, म्हणजे ही झालेली आहे। ती पण काढून घेऊया। आता आम्ही दालचिनी भाजून घेऊ। एक मिनिट झालेला आहे, आणि त्याच्यातच आम्ही चक्री फूल घालूया। 2 मिनिटं असं परतून घेऊया। चक्री फूल आणि दालचिनी आमची व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे, ती पण आता आम्ही काढून घेऊया। आता आम्ही मिरी घालू। मिरी पण आमची झालेली आहे, तडतड असा आवाज येत आहे बघा। आता ती पण आम्ही उतरून घेऊया। आता मोहरी घालूया। मोहरी फक्त अर्ध्या मिनिटातच होते, तिला वेळ लागत नाही असा। ही बघा मोहरी झालेलीच आहे बघा, अर्धा मिनिट सुद्धा लागलेलं नाही।
आणि जावित्री घालूया. जावित्री पण आमची व्यवस्थित 2 मिनिटं अशी रोस्ट झालेली आहे, ती पण काढून घेऊया. आता हे नागकेशर घालूया, ते पण 2 मिनिटं परतून घेऊया. नागकेशर पण आमचं भाजून झालेलं आहे, ते उतरून घेऊया. आता मेथी दाणे घालूया. मेथी पण 2 मिनिटं जशी परतायची, जास्त अशी परतली 5 मिनिटं तर ती नंतर कडू होणार. मेथी पण आमची ही बघा कलर चेंज झालेला आहे. आता आम्ही ती काढून घेऊया. आता आम्ही दगडफूल भाजून घेऊया. आता बडीशेप भाजूया. 2 मिनिटं झालेली आहेत. बडीशेप पण आमची व्यवस्थित अशी भाजलेली आहे, ती पण काढून घेऊया. आता आम्ही हिरवी वेलची घालूया, म्हणजे सुगंधित वेलची, आणि ही मसाला वेलची. 5 मिनिटं झालेली आहे. वेलची पण आमची व्यवस्थित अशी भाजलेली आहे, ती पण आम्ही काढून घेऊया. आता आम्ही तमालपत्र अशी भाजून घेऊया. ही बघा तमालपत्र पण आमची भाजून झालेली आहे, ती आता काढून घेऊया. आता आम्ही खसखस भाजूया. खसखस एकदम असा 2 मिनिटात होतोय बघा. कढई पण गरम आहे, 1च मिनिट लागलेला आहे. आता तो असा तडतडू लागलेला आहे बघा. आता आम्ही तो काढून घेऊया. आता ही जायफळ आहेत ना, ती थोडी खलबत्त्यात अशी फोडून घ्यायची, मग ती व्यवस्थित अशी भाजणार, नाही तर ती भाजणार नाही. आता ती भाजून घेऊया. जायफळ आमचं भाजलेलं आहे, ते पण आता उतरून घेऊया. सर्व खडे मसाले असे भाजून झालेले आहे. आता आम्ही धणे भाजून घेऊया. आणि धणे घेताना शक्यतो हिरवेगार असे घ्यायचे, आणि पिवसर असतात ते घ्यायचे नाही. पिवळट अशा प्रकारचे असतात ते असे हिरवेगार घ्यायचे. हे इंदोरी धणे, ह्यांना चव चांगली असते आणि मसाला पण छान होतो. धणे एकसारखे असे परतत राहायचे, नाहीतर ते खाली तळाला असे करपणार. भाजले काय त्यांचा असा कलर चेंज होणार. एकसारखे असे धणे पण आमचे भाजलेले आहेत, ते आता काढून घेऊया. कलर पण चेंज झालेला आहे बघा. आता सर्व खडे मसाले आणि धणे भाजून झालेले आहेत. आता आम्ही मिरच्या भाजूया. आणि वेगवेगळ्या मिरच्या भाजायच्या, 3ही प्रकारच्या एकदम अशा भाजायच्या नाही. आणि आता पातेला घेतलेला आहे. कढई छोटी होणार म्हणून मोठं पातेला घेतलेलं आहे. आम्ही लोकल मिरच्या म्हणजे मसुरी मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि मोठं पातेलं घेतलेलं आहे. कढईत ते होणार नाही म्हणून. आणि मी सांगितलं ना तुम्हाला, खड्या मसाल्यात तेल घालायचं नाही, धण्यात तेल घालायचं नाही. फक्त अर्धा चमचा मिरच्यात तेल घालायचं, नाही तर मिरच्या भाजताना ठसका लागेल. फक्त अर्धा चमचा. आणि ही मिरची असते ना, ती एकदम अशी चवदार असते. लोकल मिरची ही मसुरी, आणि एकदमच अशी टेस्ट चांगली येते, म्हणून ह्या मुद्दाम घालायच्या. आणि कुणाला नाही भेटल्या तर त्याच्या बदल्याला तुम्ही लवंगी मिरची पण घातली तरी चालेल. पण आमच्या इकडे ह्या भेटतात, जरा महाग असतात, पण टेस्टीला छान असतात. 5 मिनिटं झालेली आहे, आणि एकदम असे कापट करायच्या नाही. आता झालेल्या आहेत ह्या मिरच्या. आता आम्ही त्या काढून घेऊया. आता ही पांढरी मिरची घालूया. त्याच्यात अर्धा चमचा तेल घालूया.
चटका लागत नाही म्हणून तेल घालायचं, नाहीतर अशा ड्राय सुद्धा भाजल्या तरी चालतील. जास्त तेल घालायचं नाही, मग मसाला कुटून आणताना तो बारीक होणार नाही, असा भरड कशी होणार त्याची, म्हणून जरासं तेल टाकायचं, पाव चमचा अर्धा चमचा. मिरच्या आमच्या या थोड्याशा भाजलेल्या आहेत, त्या काढून घेऊन. आता बेडगी मिरच्या, ह्याच्यात पण पाव चमचा तेल घालूया. बेडगी मिरच्या असतात त्या चवीला पण छान असतात आणि कलरसाठी पण छान असतात, कलर पण छान येतो मसाल्याला, म्हणून बेडगी मिरच्या वापरायच्या. बेडगी मिरच्या पण आमच्या भाजलेल्या आहेत, त्या पण आता काढून घेऊ. वेगवेगळ्या मिरच्या आम्ही भाजून घेतल्या, पण आता त्या भाजल्या. आता तीनही प्रकारच्या एकाच ठिकाणी ठेवलेल्या आहेत, म्हणजे एकाच पातेल्यात ठेवलेल्या आहे, आणि त्याच्यावर आता आम्ही धणे घालूया. आणि आता 2 तास आम्ही हे थंड व्हायला ठेवायचे, लगेच ते पिशवीत नाहीतर डब्यात भरायचे नाही. आता 2 तास थंड व्हायला ठेवूया. आणि हा सगळा खडा मसाला नंतर एकत्र करून आम्ही तो गिरणीत दळायचा नाही, तो डंकात म्हणजे मुसळावर असा काढून आणायचा. तो गिरणीत तो क्रश होतो आणि मुसळावर डंकात केला नाही काय तो एकदम असा कुटून येतो, आणि मग तो 1.5 वर्ष त्याला काय होत नाही. त्याच्यात हिंगाचे खडे टाकायला नको, काय मीठ टाकायला नको, तो व्यवस्थित राहतो. आणि कसा हा डंकात म्हणजे मुसळाच्या गिरणीत कसा काढतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. 2 तास झालेले आहेत, मिरच्या पण आमच्या एकदम अशा थंड झालेल्या आहेत. आता ते आम्ही पिशवीत भरूया. आता ह्याच्यात आम्ही खडे मसाले सगळे घालूया. व्यवस्थित अशी घट्ट गाठ मारून ठेवूया. आता आम्ही कांडप करून आणूया हा मसाला. नंतर मी तुम्हाला मसाला कसा कलर आलेला आहे आणि कसा घमघमाट वास येतो तो दाखवणार. कांडप मशीन मध्ये तुम्हाला कसा मसाला काढतात ते दाखवलेलंच आहे. आणि त्याचा आता हे फायनल प्रोडक्ट हे बघा तयार झालेला आहे. हा आमचा मसाला तो मी तुम्हाला दाखवते. त्याचा कलर बघा कसा आलेला आहे. आता तो आम्ही एका परातीत ओतूया. हा बघा एवढा मसाला झालेला आहे. 2 किलो झालेला आहे हा मसाला. आणि कलर पण बघा छान आलेला आहे आणि एकदम असा घमघमाट सुटलेला आहे मसाल्यांचा, खडे मसाल्यांचा. आणि हा मसाला तुम्ही व्हेजला वापरू शकता, नॉन व्हेजला वापरू शकता आणि तुम्ही स्वतः घरी बनवा हा मसाला. बाजारात वेगवेगळे गरम मसाले, वेगवेगळ्या ब्रँडचे मसाले भेटतात, पण आपण खडे मसाले जे निवडून आणतो ना तसे बाजारात निवडून ते वापरत नाही. 4-5 असे मोजकेच मसाले घालतात खडे मसाले आणि मिरच्या घालून ते आम्हाला मिरच्यांचे देठ पण काढत नाही आणि आम्हाला ते मसाले बनवून देतात. म्हणून आपण घरी बनवायचा मसाला शुद्ध असतो, केमिकल विरहित असतो, त्याच्यात रंग वगैरे नसतात. म्हणून हा मुद्दाम तुम्ही मसाला घरी बनवा. आणि कसा झाला तो मला कमेंट करून सांगा. खडे मसाले किती घालायचे, कशा प्रमाणात घालायचे, किती
मिनिटं असं भाजायचे, सुगंध येईपर्यंतच भाजायचे. असे मी तुम्हाला सर्व साधी आणि सोपी पद्धत दाखवलेली आहे. आणि तरी कोणाला नवशिक्यांना जर समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता. आणि तुम्ही यंदाच्या वर्षी न बनवणारे पण हा मसाला बनवा. आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही पुन्हा नवीन रेसिपी घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.